साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज. स्वेरीमध्ये 7वा मासिक योग दिन साजरा करण्यात आलाय. सध्या केवळ योग दिन किंवा प्रशिक्षण सुरू असताना, आजार झाल्यानंतर आणि कार्यशाळा असेपर्यंतच व्यायाम केला जातो. परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनाच्या शांतीसाठी नियमित व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. व्यायाम केल्यामुळे आपलं आरोग्य आणि मन प्रसन्न राहतं आणि करत असलेल्या कार्यात सकारात्मकता निर्माण होते आणि उत्साह सुद्धा वाढतो. म्हणून योगा, प्राणायाम, व्यायाम करण्यात सातत्य हवं. यामुळे आपल्यातला उत्साह टिकून राहतो, असं प्रतिपादन स्वेरीच्या योग प्रशिक्षिका सुप्रिया शेवडे यांनी केलंय. प्रत्येक वर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थात जगभरात साजरा केला जातो. 21 जून रोजी स्वेरीत मुख्य जागतिक योग दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर BP रोंगे यांनी यापुढे सुद्धा स्वेरी अंतर्गत असलेल्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला सामूहिक योग दिन साजरा करण्याचं घोषित केलं होतं आणि तेव्हापासूनच प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला न चुकता स्वेरीत योग दिन घेतला जातो. मंगळवारी 21 जानेवारी रोजी 2025 स्वेरीमध्ये 7वा योग दिन साजरा करण्यात आलाय. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. परंतु स्वेरीच्या योगा डे मध्ये खंड न पडता डिप्लोमाच्या आणि वसतिगृहातल्या सर्वच विद्यार्थ्यांनी यासाठी प्रचंड प्रतिसाद दिला. विठ्ठलाचे अभंग आणि गणेश वंदनेनं योगा डेला सुरुवात झाली. पुढे स्वेरीच्या योग प्रशिक्षिका सुप्रिया शेवडे यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांकडून विविध प्राणायाम करून घेतले. विविध आसन, भस्त्रिका प्राणायाम, श्वास, फुफ्फुस, सांधे, पोटांचे अवयवांचे प्रकार करून घेतले. नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेतल्यास मनात सकारात्मक विचार येऊन मन प्रसन्न राहतं. म्हणून प्राणायाम, योगा नियमित करण्याची गरज आहे. यामुळे मनाची एकाग्रता वाढते, असं सांगून योगाचे होणारे फायदे यावेळी सांगण्यात आले. वसतिगृहातील विद्यार्थिनी मयुरी चौगुले म्हणाल्या, पूर्वी मी उशिरा उठायचे, स्वेरी तलावात प्राणायाम करण्याचं मनावर घेतलं आणि आता नियमित मी लवकर उठते आणि करत असलेल्या प्राणायामामुळे मनामध्ये सकारात्मकता येते. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी प्राणायाम करणं गरजेचं आहे याची खात्री मला पटली, असं सांगून त्यांनी व्यासपीठाचे आभार व्यक्त केले. सदरचा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक सचिव आणि प्राचार्य डॉक्टर BP रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉक्टर MM पवार यांच्या सहकार्यानं, उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली, विद्यार्थी अधिष्ठाता डॉक्टर महेश मठपती, वसतिगृह व्यवस्थापक डॉक्टर KB पाटील, सर्व अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्राध्यापिका रजनी पटेल यांनी सूत्रसंचालन केलं आणि आभार व्यक्त केले.